हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रन. वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. माझी देवपूजा झालेली आहे आणि आज मी बनवणार आहे ढोकळा. नाश्त्यामध्ये पटकन ढोकळा बनवून घेऊया. ढोकळा बनवण्यासाठी मी एक बाउल घेतला. त्यात 1 चमचा निंबू फूल, 1 चमचा साखर, तोपर्यंत गिलाचा हापट घालून आणि चवीनुसार नमक. हे सगळं पहिले पाण्यात विरघळून घ्यायचंय. साखर, नमक आणि निंबू फूल आता छान मेल्ट झालेले आहे टोटल. आता मी त्याच्यात स्टफ करून घेते. हे बेसनाचं पीठ आहे नॉर्मल, पण असं गाळून घ्यायचं. ते किती बारीक असेल तरी काही त्याच्यात लम्स नाही राहत. किंवा पाण्यात टाकल्यावर गुठळ्या नाही तयार होत. एक सारखं बॅटर तयार होतं. थोडं थोडं पाणी ऍड करत त्याला छान फेटून घ्यायचं. ढोकळ्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे. आता मी हे झालेलं आहे झाकून ठेवते रेस्ट करायला. पर्यंत पाणी उकळत ठेवते. आणि उकळत ठेवलं आणि आता पाण्याला छान उकळी आली. आपण ते बघून घेऊया. मी हा ताटाला तेल लावून सेट करून ठेवलंय. त्याला मी कोकण ठेवून घेते. आणि आता आपलं बॅटर पण छान सेट झालंय, तुम्ही बघू शकता. मी याच्यात सोडायच्या ऐवजी घालणारे इनो. एक इनोचा पाकिट मी याच्यात ऍड केलाय पूर्ण. आणि इनो पूर्ण एकाच जागेवर टाकलंय. आता त्याच्यावर मी पाणी ओतून घेणार. लगेच टाकायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. फिरवताना असं हलकं वाटायला पाहिजे चमचा आणि सगळीकडे असे बबल्स दिसले पाहिजे. जसं फिरवते तसं तसं बॅटर वरती येते. बघू शकता तुम्ही. आणि जसं ते फर्मेंट झालं, खूप जास्त फुललेलं दिसलं तर आपण लगेच त्याला ऍड करून घेणार आहोत. सगळं बॅटर टाकून झाल्यावर आपण बघायचंय बॅटर मध्ये असे बबल येऊन फुटायला लागले की लगेच आपण ताट झाकून ठेवायचं. म्हणजे बबल येऊन फुटताय तोपर्यंत मी ताट झाकून ठेवते. मी ताट झाकून घेतलंय. आता त्याच्यावर ग्रेव्ही काहीतरी ठेवते. मी खलबत्ता ठेवून घेतला हेवी, म्हणजे वाफ इकडून तिकडे जायला नको म्हणून. मी आता गॅस फास्ट करून त्याला 15 मिनिटं स्टीम व्हायला द्यायचंय. 15 मिनिटांनंतर मी लगेच दाखवते तुम्हाला ढोकळा कसा झाला ते. 15 मिनिटं झाली आहेत. आता आपण चेक करून घेऊया.
त्याचे साईड सोडून ह्या साईडात उलट करणार आहे. तुम्हाला दाखवते. आता मी याच्यावर फोडणी घालते याची क्यूब्स करून. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्यूब हातात उचलून दाखवते. थोडंसं थंड व्हायला द्यायचंय त्याला. तोपर्यंत मी फोडणीची तयारी करून घेते. फोडणीसाठी मी ही कढई घेतली. आता त्याच्यात तेल घालून घेते आणि अगोदर अख्ख्या मिरच्या फ्राय करून घेते, कारण माझ्या मिस्टरांना अख्ख्या मिरच्या खूप आवडतात. झाकून घेते. मिरची छान फ्राय करून झाली आहे. आता तेलात मी मोहरी टाकून घेते. अर्धा ग्लास पाणी. पाण्यात थोडीशी साखर टाकून घ्यायची म्हणजे चव येते. पाणी छान उकळलं की फोडणी सगळीकडून स्प्रेड करून घ्यायची. मिरचीमध्ये नमक टाकून परत एकदा फ्राय करून घेते. हे ढोकळा मी आता सर्व करते. ढोकळ्याची जाळी बघा. आणि माझा ब्रेकफास्ट रेडी आहे. तुम्ही सुद्धा या ब्रेकफास्ट करायला. माझी साय जमा झाली होती म्हणून मी तूप बनवून घेते. आता होळी येते, पुरणपोळीसाठी लागेल म्हणून त्याच्यात मी बर्फ घातलाय. आता मी त्याला मिक्सर मधून फिरवून घेते. 2-4 क्यूब्स बर्फाचे टाकायचे. मस्त रेडी झालंय. मी काढून दाबून दाबून त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी येते मी ठेवून घ्यायचं आणि त्याच्यात स्वच्छ पाणी टाकायचं. नंतर आपल्याला हे पण 2-3 वेळा धुवायचं. ते पण कसं धुवायचं मी तुम्हाला दाखवतेच. माझं सगळं काढून झालं की हे बघा गोळा. आणि लास्ट बॅगचं पण लोणी काढून घ्यायला आहे. आता लोणी कसं धुवायचं जेणेकरून त्याचा स्मेल येऊ नये म्हणून थंड पाणी घ्यायचं, त्याच्यात सगळं ओतून घ्यायचं आणि त्याला असं
दाबत दाबत त्याच्यातलं व्हाईट पाणी काढायचं. जोपर्यंत क्लीन पाणी दिसत नाही आपल्याला तोपर्यंत त्याला थंड पाणी टाकून धुत राहायचं. जसं जसं आपण धुत जाणार तसं तसं पाण्याचा कलर क्लीन होत जाणार. त्या व्हाईट पाण्यातच स्मेल असतो, लोण्यात काहीच स्मेल नसतो, म्हणजे दुधाचा स्मेल. आणि ते एका दिवसाचं नाही आहे, त्याच्यात स्मेल असणारच आहे. तरी ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं, पण कधी लाईट गेली कधी काय तर. म्हणजे जास्त दिवस साठवून ठेवायचं नाही, 8 ते 10 दिवस सफिशियंट आहे. माझा हा डब्बा भरलेला होता आणि त्या डब्याचे किती लोणी निघाली मी तुम्हाला आता दाखवते. आणि हे बघा पाण्याचा कलर किती क्लीन आहे आता. आणि हे आपलं धुवून झालेलं आहे. आणि गोळा बघायचा असेल तर मी गोळा करून दाखवते. सॉफ्ट मिनिमम अर्धा किलोचा तरी असणार. आता मी याला डायरेक्ट गरम करायला ठेवते. आणि खूप गरम होते, तुम्ही बघू शकता. झालं की नाही चेक करायचं असेल तर 2 थेंब पाण्याचे घ्यायचे. असं टाकून बघायचं, त्याचा तड 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 असा आवाज आला की समजायचं झालं आहे. अजून आवाज नाही आला म्हणजे अजून उकडायला पाहिजे. आणि आता मी पाणी टाकून तुम्हाला दाखवते. आणि आवाज येत असेल तुम्हाला, तडतड तडतड असा पाण्याचा आवाज आला म्हणजे समजायचं आपलं खूप उकडलेलं आहे. आणि अख्ख्या घरभर स्मेल पसरला आहे. डब्यात गाळून घेतलं आहे. माझ्या दोघी हातांचा उपयोग गाळण्यासाठी झाला म्हणून मी कॅमेरा पकडू शकले नाही. एक तर मी ह्या चाळांमध्ये गाळलं आणि दुसरं पकडणे टोप पकडलेलं. आणि कलर दाखवते तुम्हाला. कलर बघा, हे पूर्ण रिकामा डब्बा होता, एवढा डब्बा आहे. तो भरला म्हणजे अर्धा किलो तरी असेल कमीत कमी. आणि मी दुपारच्या जेवणात बनवली आहे मटर पनीरची भाजी, चपाती, मिरची आणि लोणचं. मटर पनीरची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे, एक अनदर व्हिडिओवर, म्हणून मी आज काही दाखवलं नाही. आता आम्ही जेवण घेतो, तुम्ही पण या जेवायला. उठा आणि म्हणा, वेडात मराठी वीर दौडले 7 नाही 1 साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वान म्हणता येईल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. होळीची तयारी पिचकारी घेतलेली आहे. बाबा आता चेक करतायत पाणी भरून. ते भाजीवाल्याला भिजवा. बस बस घे.
मला बी होता हां ठीक आहे त्याला ठीक आहे बारक्याला हां बघू जास्ती पवारायला घेतली तर मग तो आहे डॉन होईल हां त्याला बरं आहे टाईपच बरी आहे बघू भेजून बघूया गळते काय चालू बघ बाळा तुला येते का ए बाबा हा भिजवायचं ना उई नो 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 नको ना बाळू अरे गलती लिहू गेले हा काका पैसे सांगितले. चेक करून घे. अजून काय बॉटल करते काका नाही नाही पाणी आहे नाही, नाही. तसं केलं ते फुल भरलं ना हे ऐका बघा ना ना फुल भरलं थांबा ना कुठून तरी लिक आहे फुल भरलेलं आहे अरे हा बाळा काय करते तू काय करते तुझं काय दाखव ऑइल पेंट्स कलर ऑइल बेस कलर आणले आणि स्केच पेन्स आणले पेंटिंग काढली आता दुर्वा कलर करते हो ना बाळा कलर करते थांब मी दाखवते कसं उघडायचं असं खेच तिकडे खेच त्याला बस तेवढंच उघडायचं कलर करते दाखव कलर कसं करते दाखव ब्लॅक कलर करते दुर्वा घरच्या घरी दुर्वाला आता शिकवायला घेतलंय कलर पेंटिंग आता मी फिरायला नाही चालली गल्ली चालली घरी चालली घरीच दुर्वा स्टडी करते हो ना बाळा घरीच स्टडी करते अरे वा मम्माच्या पप्पाच्या बबलूची बबलूची हा बबलूची हँडला कलर कर ये बबलूची हँड ब्लॅक आहे बाळा बबलूचं हँड ब्लॅक नाही आहे आम्ही जेवलं सगळं आवरलं आहे दुर्वाची तब्येत थोडीशी नरम आहे तिला झोपवलं आहे म्हणून मी आज एकटीच व्हिडिओ एंड करते थँक्यू फॉर वॉचिंग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय